महायुती मवियातील जागांचा तिढा आज सुटणार असल्याची शक्यता आहे, कारण महायुतीचा मेळावा सुद्धा होतोय, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। महायुतीच्या 10 जागांवर अजूनही 7 जागांवर उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे। महायुती ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांवर तिढा आहे, तर मवियामध्ये म्हाडा, सातारा, रावेर या जागांवर तिढा पाहायला मिळतोय। महायुतीचा तिढा कधी सुटणार हा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय, तर तिढा आज सुटणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते। पाहूया किती जागांवर महायुतीत तिढा कायम आहे। ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पालघर या ठिकाणी तिढा कायम आहे। तर कल्याण, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई याही जागांवर तिढा कायम आहे। जवळपास 10 जागा ज्यावर तिढा अद्यापही कायम आहे। तर मवियात 7 जागा आहेत। म्हाडा, सातारा, रावेर, जालना, धुळे, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, या ठिकाणी मवियानं अद्यापही उमेदवारीचा तिढा काही सोडलेला नाहीये। जागा वाटप हे दिवसागणिक क्लिष्ट होत चाललंय। म्हाड्याची जागा तर आता तांत्रिक कारणात अडकताना दिसतेय। मवियाच्या 7 जागांवर उमेदवारांच्या घोषणेची जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा सुरू राहिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सीट शेअरिंगच्या संदर्भात प्रगती झालेली आहे। वंचित सोबतही अनेक बैठका झाल्या, अनेक प्रकारे कशा या महाविकास आघाडीमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून चर्चा झाल्या। मला वाटतं 2-3 जागाचाच आता तिढा आहे। तिढा म्हणजे 10-12 मिनिटाची बैठक झाली तरी संपेल, पण एकत्रित बसून मला वाटतं त्यात काही फार आता किंतु परंतु नाही आहे। कधी होईल? 1-2 दिवसात होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।